शंकरराव डोकेकरची विषयी त्यांना विनंती करतो. आता लवकर लवकर कार्यक्रम सुरुवात होत आहे, तरी गावातील सर्व नागरिकांनी केंद्रामध्ये येण्याची कृपा करा. हॅलो 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 ज्ञानीवंत गुणीवंत माझे गुरुजन, आदरणीय वृद्ध म्हातारे, सर्व माता पिता, आदरणीय लहान थोर बांधव, मित्रमंडळी, आई बहिणी, सर्वांच्या चरणावर माझं डोकं ठेवून सर्व नम्र निवेदन करतो. कलंकी मंडळ शाहीर मोरेश्वरांनी पाठी तुमच्या पायावर सादर झाली. आम्ही खूप मोठं आपलं भाग्य समजतो महाबापू हो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून 1000-500 लोकांचं रोज दर्शन मिळते, आशीर्वाद मिळतो. दादा हे भाग्य आहे. ज्याप्रमाणे काही लोक काय म्हणतात, चला पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन करून येऊ. पंढरपूरला गेल्यावर फक्त पांडुरंगाचं दर्शन होते का? कितीतरी ऋषी मुनी साधू संन्यासाचं दर्शन होते, संत महांत लोकांचं दर्शन होते, हजारो भक्त लोकांचं दर्शन होते. दादा पांडुरंगाच्या नावाने जाणं आणि एवढ्या लोकांचं दर्शन याला महाभाग्य म्हणतात. महाभाग्य. सगळ्यांना या दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि आपला कार्यक्रमाला सुरुवात करतो.
जीव जंतूचा आहे सात्मा या सकळ जगाचा तूच परमात्मा आणि म्हणून तुला स्मरतो रावण मारिला होऊन राम द्वापारामध्ये झाला तूच घनश्याम वेळोवेळी केले भक्ताचे काम आणि म्हणून तुला स्मरतो या कलियुगामध्ये बापा कली झाला स्वार जिथे तिथे होतो अन्याय अत्याचार वाढत चालला पापाचा भार आणि म्हणून तुला स्मरतो मागणे माझे तुला निस्वार्थपणाचे कधी कल्याण बापा सर्व जनाचे गुरु जगन्नाथाने दास चरणाचे माझ्या आपण सगळे लोक भक्त आहो मा बापू मी सगळ्याला भक्त म्हणतो याचं कारण आहे कोणी कोणी जोरा जोरानं भक्ती करतात ना कोणी आपल्या मनातल्या मनात करतात आता खरा भक्त कोणाला म्हणावं खरा भक्त त्यालाच म्हटलं जाईल की ज्याच्या मनात श्रद्धा आहे भक्ती आहे भाव आहे तो भक्त आहे पण जो कोण्या देवाला मानत नाही कोणाची पूजा करत नाही तो भक्ताला भक्त म्हणता येणार नाही तो भक्त आहे पण मी तर म्हणतो ना कोण्याही देवाची पूजा करा ते झालं परमेश्वर एकच आहे कोणत्याही देवाची तरी पूजा करा आणि पूजा करायला काही पैसे लागत नाही मा बापू कोणाला विचारायला लागत नाही म्हणून परमेश्वराचं नाव कधीही आपल्या तोंडावर असो कोणाशी आपण राम राम घेतो तरी देवाचं नाव आलंच परमेश्वराला काय पाहिजे तुमच्या मनाचा भाव भक्ती आणि तुमची श्रद्धा हेच तर पाहिजे अनेक देवाला पुजणारे लोक आहेत कोणी गणेशचे भक्त कोणी शंकरजीचे कोणी विष्णूचे कोणी दुर्गाजीचे शारदा मातेचे कोणी परमात्मा आहे कोणी ताजमहल सगळ्या लोकांनी एका देवाची पूजा केली पाहिजे असं कोणी शास्त्रात लिहिलं नाही तुमच्या मनात जो परमेश्वर असेल त्याची पूजा करा कोणाला विचारायची जरूर नाही पण सर्वप्रथम त्या गणेश भगवंताची पूजा करतात त्याची साधना करतात त्या परमेश्वराचं पहिलं पूजन बघा मी एका भक्ती रसावर घेतलेला आहे भक्ती रसाची दर्जा आहे
आणि एक प्रकारचा तो मंत्रही आहे आणि तो मंत्रही तुम्ही म्हणता काही काही लोक म्हणतात तो मंत्र ते भक्तीसाठी कर्ज कशी घेतले बघा शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय तुम्ही आमचा कार्यक्रम पाहण्याकरता आले तमाशा हंगामाही होतात नाटकही होतात गोंधळही होते हे सिनेमा हे सगळी कला हे कुठून आली दादा आणि या कलेला कोण उत्पन्न केलं कोणापासून आली दादा एक कला आली गणेश भगवंतापासून गणेश भगवंत लहान असताना त्यांनी बाललीला केली गणेश भगवंतानी बाललीला पायाला घुंगरं बांधले पायाला थांगऱ्या बांधल्या आणि खुशी खुशीच्या भ्रमात गणेश भगवंत खूप नाचायला बसले सगळ्या देवाला आनंद झाला म्हणजे काय देव नाचून राहिले वा वा केवढी खुशी आली गणेशाने केवढी खुशी आली सगळ्या देवांनी फुलाचा वर्षाव केला फुलं टाकले पण चंद्राला नाराजी आली तो खुश नाही झाला चंद्राला वाईट वाटलं म्हणजे काय एवढा मोठा देव आणि नाचून राहिला तो चंद्र हसला म्हणून त्याला श्राप मिळाला चंद्राला श्राप मिळाला बाकी कोणी नाही हसलं सगळ्याला आनंद झाला तेव्हा सगळ्याला आनंद झाला बघा मी काय
दादा त्या गणेशाचा नाच होऊन शारदा माताला आनंद झाला आणि शारदा माताला विना वाजवला. इकडे नारदाला आनंद झाला, नारदानं गायन केलं महाबाप, नारदानं गायन केलं. पण गणेशजी जोरा जोरानं नाचायला बसले तर त्याच्या वजनानं हे धरती थरथर कापायला लागली, धरती हालायला लागली आणि घाबरली आणि काय म्हणे, परमेश्वरा हळूहळू नाचा, मी बुडून नाही बरं, मी रसातळात चालली जाईल देवा, रसातळात चालली जाईल, हळूहळू नाचा देवा, माझ्यावर कृपा करा. गणेश भगवंताने ओळखलं आणि नाच थोडसा हळूहळू चालू केला, हळूहळू चालू केला. बघा मी काय दरवर्षी या ठिकाणी आमचा दुय्यमचा कार्यक्रम होतो आणि तुम्ही सगळे मायबाप भाऊ बहीण सगळे आमचा कार्यक्रम पाहायला येतात. खूप आभारी आहोत आम्ही तुमचा, खूप आभारी आहोत आणि खूप आम्ही धन्यवाद देतो तुम्हाला. दादा काय हरकत नाही, उदा शहर आणि मोरेश्वर शहर हे जोडी दरवर्षी येते या ठिकाणी, काय हरकत नाही. चला गणामध्ये मी एक प्रश्न विचारतो माझ्या शाहीर साहेबाला की जेव्हा सृष्टीची रंजना झाली, सृष्टीची रंजना झाल्यावर अगोदर नाही, जेव्हा सृष्टीची रंजना झाली तेव्हा गणेश भगवान आणि ब्रह्माजी हे कोणत्या ठिकाणी होते. सृष्टीची रंजना झाली तेव्हा गणेशजी
आणि ब्रह्माजी हे कुठे होते ते स्थान सांगा. तेवढं स्थान सांगा. एवढ्यात माझा प्रश्न आहे, जास्त नका उत्तर नाही ब्रह्माजी नाचले, विष्णूजी नाचले, पंढरीचा पांडुरंग नाचला, मीराबाई नाचली, भक्तीने नाचल्या आणि कीर्तनामध्ये भक्तीने नाचल्याचा भक्तही नाचले ना. सगळ्याला नाचवलं. आता तुम्ही नाचता आणि आम्ही नाचतो. आम्ही नाचतो, सगळेच नाचतो मा बाप हो. आणि नाचणं काही वाईट नाही, या लक्षात ठेवा. नाचणं काही वाईट नाही. म्हणून मी काय म्हणतो, उसकी पूजा करना है तो अपना तन मन बोले, उसकी पूजा करना है तो अपना तन मन बोले. जब भाव के घुंघरू बोले, जब भाव के घुंघरू बोले,